राजूची भूक नियंत्रणाबाहेर गेली होती. मसलेदार करीपासून ते गोड मिष्टान्नांपर्यंत सर्व काही त्याने खाऊन टाकले. त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण राजूने त्यांच्या चिंतेकडे दुर्लक्ष केले. तो जसजसा चेहरा भरत राहिला तसतसे राजूच्या शरीरात बदल होऊ लागला. त्याची त्वचा लाल रंगाची खोल सावली झाली आणि त्याचे डोळे इतर जगाच्या प्रकाशाने चमकले. त्याची एकेकाळची दुबळी चौकट एका अवजड, राक्षसी शरीरात रूपांतरित झाली. बदल होऊनही राजूची भूक आणखीनच वाढली. त्याने संपूर्ण मेजवानी एकाच बैठकीत खाऊन टाकली आणि त्याच्या प्रियजनांना धक्का बसला. एके दिवशी राजूच्या खादाडपणाने नवीन उंची गाठली. त्याने भरपूर जेवण खाल्ले आणि त्याचे शरीर प्रखर, अग्निमय प्रकाशाने चमकू लागले. त्याचे परिवर्तन पूर्ण झाले. राजू राक्षस बनला होता. त्याचे कुटुंब आणि मित्र दहशतीने पळून गेले आणि राजूला त्याच्या अतृप्त भुकेने सोडून दिले. एकेकाळचा प्रेमळ माणूस आता एक राक्षस बनला होता, जो स्वतःच्या खादाडपणाने भस्म झाला होता. राजू पृथ्वीवर फिरला. त्याच्या पुढच्या जेवणाचा, समाधानाचा कधीही न संपणारा शोध. त्याचा वारसा एक सावधगिरीची कथा बनली, अति खाण्याचे धोके आणि खादाडपणाची भयानकता.